पण ठिकाणावर आहे का, असे खून होतात का, ही मुख्य लेखन होते. लोकमान्य साम्राज्याचे बीज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरुवात केली. या वृत्तपत्रांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध जळजळीत लेख लिहिले. की भारतीय स्वातंत्र्याच्या म्हणजे भारतीय आकाशातला एक तारा निखळतो आणि दुसरा ताऱ्याचा उदय होतो. एक तारा म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरा अण्णाभाऊ साठे. ज्या दिवशी लोकमान्य टिळक यांचं निधन होतं त्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म होतो वाटेगाव, सांगली. गेले चरित्र त्याचे पाहणारा आपण त्याचा समानाने हातातला बोल बघा करायचा माझा जन्म सुद्धा तो मी नेणार असे इंग्रजाने आत्मविश्वासाने आणि धाडलेली प्रेरणा याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. स्थिर गर्जना करायला काळी पण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना टिळक यांचे मूळ नाव केशव असे होते, पण बाळ हे टोपणनावच कायम राहिले. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य म्हणून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका वर्गात शिक्षक असताना काही मुलांनी शेंगा खाल्ल्या व त्यांची टरफले वर्गात टाकली. वर्गातील कचरा पाहून शिक्षक रागावले व त्यांनी विचारले की ही